आजच्या स्पर्धात्मक नोकरीच्या या व्यवसायात बाजारात पारंपरिक पद्धती ही अपयशी ठरत असतानाच अनेक तरुण डेटिंग ॲपचा वापर नोकरी शोधण्यासाठी करत आहेत. अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार डेटिंग ॲप वापरणाऱ्यांपैकी 34% लोकांनी गेल्या वर्षभरात व्यावसायिक किंवा करिअर संबंधित कारणांसाठी या ॲपचा वापर केलेला आहे. हे ट्रेंड फक्त अमेरिकेतच नाहीये तर जगभरात पसरत आहे. भारतातही अशा प्रकारच्या धोरणांचा विचार होत असल्याचं दिसून आले आहे. तिथं जिथं नोकरी शोधणं आव्हानात्मक झालेलं आहे, पण हे खरंच प्रभावी आहे का आणि याची नेमकी कारण काय आहेत, हेच या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सुनील गुल्ली पाटील आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस. नोकरीसाठी कंपनी किंवा इतर क्षेत्रात नोकरीसाठी बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. अमेरिकेत 2025 मध्ये एकूण बेरोजगारी ही 4.6% पोहोचली, तर पदवीधरांसाठी ती 2.9% एवढी आहे. पारंपरिक जॉब पोर्टल्सवर AI आधारित स्क्रीनिंगमुळे अर्जदारांची निवड होत नाही आणि लाखो अर्जांमध्ये हरवून जाणं हे सामान्यांना परवडणार नाहीये. अशा वेळी डेटिंग ॲप्स जसं की टिंडर, बंबल आणि हिंज यासाठी लोकांना थेट व्यक्तींशी जोडण्याची एक संधी देत आहेत. तर यामध्ये 56% लोकांचा विश्वास आहे की वैयक्तिक संबंधांद्वारे नोकरी मिळवणं तेवढंच सोपं आहे. डेटिंग ॲप्सवर लोक विशिष्ट कंपनी किंवा भूमिकेतील व्यक्तींशी मॅच करतात आणि नेटवर्किंग सुरू करतात. 58% लोक हे एक सर्जनशील आणि रणनैतिक दृष्टिकोनातून त्याला मानत असतात. जिथं लिंक्डइन प्लॅटफॉर्म्स ओव्हर अचिव्हर्स झालेले आहेत. 42% लोक कठीण नोकरी बाजारामुळे, तर 29% हताशपणे हे त्याकडे वळत आहेत. उदाहरणार्थ, एका महिलेला लिंक्डइनच्या माध्यमातून मॅच झालेल्या व्यक्तीकडून इंटर्नशिप टिप्स मिळाल्या, तर दुसऱ्याने सोशल मीडिया गिग मिळवलं. 63% लोक नेटवर्क वाढवण्यासाठी, 42% जॉब लीड्ससाठी आणि 38% हे मटेरियल किंवा जे रिलेशन आहे त्यासाठीचे ते त्याकडे वळतात. टिंडरच्या 1.5 कोटी वापरकर्त्यांपैकी काही जे आहेत नेटवर्किंगसाठी हे ॲप वापरतायत, तर भारतात सुद्धा याचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर पाहिलं तर या डेटिंग ॲप्सच्या नेटवर्किंग मुळे एक पर्याय असू शकतो जॉबसाठीचा, असं देखील मानलं जात आहे. जरी याबाबत विशिष्ट आकडेवारी उपलब्ध नसली तर देखील सामान्य ट्रेंड्ससह हे जोडता येऊ शकतं. सर्वेक्षणानुसार व्यावसायिक कारणांसाठी ॲप वापरणाऱ्यांपैकी 88% लोकांनी यशस्वी कनेक्शन केलेले आहे. यात 43%ने मेंटरशिप मिळवली आहे, तर 39%ने इंटरव्ह्यू, 37%नी जॉब ऑफर आणि 37%नी रेफरन्स मिळवलेले आहेत. फक्त 10% लोकांना कोणताही यातून परिणाम मिळालेला नाहीये. हे ट्रेंड पुरुषांमध्ये 37%, महिलांमध्ये 30% जास्त आहे. या आणि उच्च कमाई करणाऱ्यांमध्ये हे 2 लाखांपेक्षा अधिक डॉलरपेक्षाही जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये 47% एवढी लोक ही प्रचलित आहेत. हे प्रभावी वाटत असलं तरी त्यातही वेगवेगळं आहे. बंबल आणि हिंज यांसारख्या ॲप्स व्यावसायिक वापराला प्रतिबंधित करतात, कारण हे ज्यांच्या मिशनचं किंवा त्यांच्या जे काही इथिक्स आहेत, रूल्स आहेत त्याशी जे जुळत नाहीये. त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर यासाठी नैतिक समस्या, वैयक्तिक आणि व्यावसायिक सीमांचे उल्लंघन आणि तणाव हे मुख्य धोके आहेत. काही वापरकर्त्यांनी हे विचित्र पण प्रभावी माध्यम आहे असं देखील वाटत आहे, तर काहींना अपराधी असल्यासारखे वाटत आहे आणि ते लिंक्डइनवर परत जातात. हे ट्रेंड दाखवतोय की डिजिटल युगात नेटवर्किंगच्या सीमा बदलत आहेत. यामुळे जॉब ऍप्लिकेशन्स खराब झाले आहेत, ज्यामुळे लोक या डेटिंग ॲप्सकडे वळत आहेत. भारतात जिथं युवा बेरोजगारी ही 16% पोहोचलेली आहे, असं धोरण उपयुक्त ठरू शकतं, पण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तर त्याचबरोबर पाहिलं तर व्यावसायिक दृष्टिकोनातून ह्या प्लॅटफॉर्मचा प्राधान्य द्यावं की देऊ नये त्या देखील संभ्रमावस्था आहे. तात्पुरतं समाधान आहे. सरकार आणि कंपन्यांनी पारंपरिक प्रक्रिया सुधारणं या देखील खूप गरजेचं आहे. एकूणच या सगळ्या आकडेवारीनुसार आणि या बदलत्या ट्रेंड्सनुसार जर व्यावसायिक करण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठी ही डेटिंग ॲपच्या माध्यमातून जर काही नोकऱ्या मिळत असतील आणि त्याचा वापर जर तरुणाई किंवा जे जॉबलेस आहेत किंवा जे बेरोजगार आहेत हे जर त्याकडे वळत असतील, तर नक्कीच यासाठी पारंपरिक ज्या जॉबसाठीच्या वेबसाईट्स आहेत किंवा ॲप्लिकेशन्स आहेत यामध्ये काहीतरी सुधारणा होणं आणि त्या पद्धतीने करार होणं, त्यामध्ये बदल होणं हे तेवढंच
आजच्या पिढीसाठी तरुणांसाठी गरजेचं आहे. याबद्दल आपल्याला किंवा या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपण आपल्या साहेब डिस्कस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. पुढील